परळीमध्ये महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच उपोषण सुरू आहे, मात्र उपोषणकर्त्यांच्या मागण्या काय आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. कोणत्या मागणीवरून उपोषण करतात? मी जवळपास 2001ला माझं घराचे बांधकाम केलं आहे. तहसीलच्या पाठीमागे 100 फुटाचा रस्ता व चर्च ते विद्यानगरचे कॉर्नर हा 40 फुटाचा रस्ता आहे. परंतु आम्हाला अद्यापपर्यंत त्या रस्त्याने पावसाळ्यात खूप त्रास होता. आता जर तुम्ही पाहिलं तर जवळपास 3-3 फुटाचे खड्डे आणि चढ आहे. मोटरसायकलवरून मी एक वेळेस पडलो आणि 1 महिना माझा हात फ्रॅक्चर होता. कृपया हे सतत आम्ही 7 वर्षापासून मागणी करत आहात, परंतु फक्त आम्हाला आश्वासने दिली जात आहे. खरं तर ज्यावेळेस शाळा वगैरे सुरू असतात मात्र विद्यार्थी कसे वावरतात त्या रस्त्यावर? विद्यार्थी अक्षरशः चिखलातून येतात, पडतात, चप्पल हातात घेऊन येतात, बूट हातात घेऊन येतात. आता मी असं ठरवलं आहे की मी आमरण उपोषणाच्या तयारीत आहे. जर हे काम नाही झालं आता तर मग माझं काय होईल ते मी मागे पुढे पाहणार नाही. खरं तर या उपोषणाचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील दखल घेतली. भैयाजी धर्माधिकारी यांना पाठवलंय. काय भैयाजी मागणी आहे त्यावर आता नगरपालिका कशा पद्धतीमध्ये कारवाई करणार? खरं तर ही मागणी खूप जुनीच आहे. म्हणजे तहसीलच्या मागचा 100 फुटी रस्ता असेल आणि तहसीलच्या उत्तरेकडील 40 फुटी रस्ता, ही दोन्ही आमच्या नगर परिषदेच्या विकास आराखड्यामध्ये आरक्षित रस्ते आहेत. पण शेतकऱ्यांना मावेजा न मिळाल्यामुळे किंवा पानदन किती, शेतकऱ्यांची जागा किती, हे अजून हा संभ्रम. आता आम्ही तालुका भूमिलेख अभिलेख कार्यालयामध्ये आम्ही मोजणीची फीस भरून कुठल्या शेतकऱ्याची किती जमीन आम्हाला या रस्त्याच्या विकासासाठी घ्यावी लागते ह्याचं एक इंडेक्सेशन आम्ही लवकरच करणार आहोत. आणि जशी एक समिती निर्माण झाली होती, कारण ही सगळी महसूल कॉलनी आहे, शासकीय कॉलनी आहे, आपल्या इथं पब्लिक प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे तहसील असेल, कोर्ट असेल, तर आजूबाजूला दळणवळण चांगलं असावं. इथं कुणीही शेतकऱ्यांनी मावेजा नाही मिळाला म्हणून रस्ता अडवण्याचं कारण नाही, कारण त्यांनी ऑलरेडी रस्ता सोडूनच खरेदी खत केलेले आहेत आणि कंपाऊंडसुद्धा स्वतःच्या शेतकऱ्यांनी बांधलेले आहेत. त्यामुळे आम्ही आता कच्चा रस्ता असेल आणि पक्का रस्ता, आपले नेते माजी मंत्री आमदार धनंजयजी मुंडे साहेबांनी नगरोत्थान महाअभियानमध्ये हे सर्व रस्त्यांसाठी निधी मंजूर करून आलेला आहे. आणि यश कन्स्ट्रक्शन म्हणून जी फर्म आहे, जी की नामांकित फर्म आहे रस्ते करण्यासाठी, त्यांच्याकडे याची कार्यारंभ आदेश आहे. आम्ही त्यांनासुद्धा विनंती करू, पोलीस प्रोटेक्शन गरज पडली तर आम्ही लावू. आणि कच्चा रस्ता असेल आणि पक्क्या रस्त्यासंदर्भातसुद्धा तहसीलदार साहेब, लाटकर साहेब यांची मदत घेऊन, महसूल प्रशासनाची मदत घेऊन, तालुका भूमी अभिलेखची मदत घेऊन, पोलीस प्रशासनाची मदत घेऊन आम्ही लवकरात लवकर इथल्या सर्व रहिवाशांना रस्ता करून देण्याचे आम्ही इथून पुढे प्रयत्नशील आहोत. लोकप्रतिनिधीचं जे काय म्हणणं आहे याच्यावर उपोषण करते म्हणून तुम्ही समाधानी आहात? नाही, तितकं तर समाधान नाही इथं. कारण मागच्या अनेक 7-8 वर्षापासून आमदार धनंजय मुंडे साहेब, नगर परिषद प्रशासन, आता नगराध्यक्ष साहेब, ह्या सर्वांशी आम्ही वारंवारच भेटतो आहे. आणि 40 फूट रोड आणि 100 फूट रोड हे 2 रस्ते जे आहेत ते परळी शहराला मुख्य जोडणारे रस्ते आहेत. आणि ह्या 100 फूट रोड हा 1975-80च्या दरम्यानमध्ये नगर परिषद परळीनं DP प्लॅन म्हणून टाकलेला आहे. आणि DP प्लॅन झाल्यानंतर मग त्या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या भावामध्ये प्लॉटिंग करून त्यांनी विक्री केली आणि त्या शेतकऱ्यांचे जमिनी खरेदी करून लोकांनी तिथं घरं बांधलेली आहेत. आणि त्या ठिकाणी ह्या वस्तीला जवळपास 8 ते 10 हजार लोकांचा त्या ठिकाणी ह्या रस्त्यावरून लोकांची गरज आहे. ते 10,000 लोक ह्या आज खरं जर पाहिलं आपण तर प्रजासत्ताक दिनी किंवा एक कामगार दिनी किंवा जागतिक कामगार दिनी, आम्ही महाराष्ट्र दिनीसुद्धा आम्ही प्रत्येक वेळेस आंदोलन करतो आहोत. त्या आंदोलन करताना प्रत्येक वेळेस आम्हाला आश्वासन दिलं जातं की आम्ही ह्या पुढच्या आठवड्यामध्ये 15 दिवसामध्ये तुमच्या रस्त्याला आम्ही सुरुवात करूया. आणि अशा लेखी आश्वासनं वारंवार दिलेल्या आहेत. माननीय जिल्हाधिकारी बीड यांनी सर्व शेतकरी आणि रहिवाशांची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती नेमली होती. तालुका कृषी अधिकारी म्हणजे तालुका उपाध्यक्ष भूमी अभिलेख असेल, मुख्य अधिकारी नगर प्रशासन, म्हणणं की कारवाई करायला पाहिजे लगेच. आता खरं तर मुरुमाचा जर रस्ता वगैरे बनवला तर आता तात्पुरत्या स्वरूपात, मात्र कच्च्या रस्त्यावर तुम्ही हे उपोषण माघार घेणार का चालू? नाही, या ठिकाणी कसं आहे, आता आम्ही या ठिकाणी भूमी अभिलेखांना इथं आमंत्रित केलेलं आहे. ऑलरेडी नगर परिषदेनं मोजणीची फीस देखील भरलेली आहे. आता होणार कसं आहे, या ठिकाणी इफेक्टेड लँड होल्डर कोण कोण आहेत हे आम्हाला मार्कआउट करायचे आहेत. आता त्यामुळं त्या सर्वे नंबरची बॉर्डर जर आम्हाला भूमिलेखानं दिली आणि त्या ठिकाणी जे समजा आता पहिल्यांदाच आता गायकवाड साहेब म्हणले की 8.25 फुटाची पायवाट आहे,
कुठं गाडी वाट आहे, डबल मार्किंग केलेली गाडी वाट, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या आज निदर्शनास आल्यात. तातडीनं आम्ही या ठिकाणी लगेच आमच्या नगरपालिकेचे जे तज्ज्ञ कर्मचारी त्या भागातले आहेत त्यांना इथं आम्ही पाचारण केलं. त्यांनी ते सगळं बघितलं आणि ते बघितल्यानंतर त्यांनी आता आम्ही फार तातडीनं ह्याच्यात, कारण की आत्ता आम्हाला आमचे नेते धनंजय मुंडे साहेब यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत की हे काम ताबडतोब करा, म्हणून त्या कामाला आम्ही तीव्रतेनं सुरुवात करणार आहोत, यात दुमत नाही. आणि हे रस्ते आता जे आहेत आता हे उपोषण माघार घेणार. ह्यांनी हे उपोषण माघारी घ्यावं म्हणून आम्ही वकील साहेबांना ह्यांना विनंती करतच आहोत त्या ठिकाणी. आणि ओके, धन्यवाद. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आता नगरपालिकेचं प्रशासन भैयाजी धर्माधिकारी यांची झालेली मध्यस्थी, धनंजय मुंडे यांनी भैयाजी धर्माधिकारी यांना उपोषणस्थळी पाठवलं. मात्र पुढल्या काही कार्यकाळामध्ये कशा पद्धतीमध्ये कारवाई होईल, हा रस्त्याचा विषय मार्गी लागेल का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. उपोषणकर्ते उपोषण माघार घेतील का, यावर मात्र प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळते. कॅमेरामॅन सोबत सुरेश बीड, या बीड परळी.